नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, प्रत्येकाला आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे, बरोबर आहे, स्वातंत्र्य चांगली गोष्ट आहे। परंतु आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला निर्णय क्षमता वाढवावी लागते, अभ्यास करावा लागतो आणि योग्य निर्णय घ्यावे लागतात, नाहीतर त्या स्वातंत्र्याचा काही उपयोग होत नाही। जसं आता आपल्या भारतामध्ये काही कायदे सरकारला का बनवावं लागतं, कारण लोकांच्या मनावर सोडल्यामुळे लोक ऐकत नाहीत। जसं असं 4 व्हीलर 2 व्हीलरला इन्शुरन्स कंपल्सरी केलेलं, नाहीतर पकडतात पोलीस, फाईन मारतात, दंड मारतात। कारण स्वातंत्र्य आहे, परंतु स्वातंत्र्यामध्ये आपण योग्य चाललं, आपण योग्य निर्णय घेतला, योग्य काम केलं तर त्याला स्वातंत्र्याचा उपयोग होतो आणि स्वातंत्र्यात काही होत पण नाही। आपण जर चुकीचे काम केले तर आपल्याला कोणीतरी रोखणारा पाहिजे, म्हणून कायदे बनवले जातात। आणि माणसाच्या जीवनात पण असंच आहे बघा। आता आपल्या मनावर असल्यामुळे लाईफ इन्शुरन्स म्हणजे इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे, सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट आहे आणि लिक्विडिटी आहे आणि प्रोग्रेस आहे, नुकसान भरून काढण्यासाठी केलेला करार आहे, मेडिक्लेम पण तसंच आहे। तर आपण आपल्या मनावर असल्यामुळे आपण करत नाही। कायदा आहे का मेडिक्लेम घ्या नाहीतरी दंड लागेल रोडवरून चालताना, असा नाही कायदा। ही कायदा पण करावं लागेल सरकारला कधीतरी, कारण लोक ऐकत नाहीत। आता बघा, ज्यावेळेस माणसाचा जन्म होतो त्यावेळेस परमेश्वर आपल्याला वेळ देतो, प्रत्येकाला वेळ आहे, आयुष्य प्रत्येकाचं किती आहे माहिती नाही, कधी जन्माला यायचं माहीत नाही, कधी मरायचं माहीत नाही, पण मधला काळ जे जीवन आहे ना ते विचित्र पद्धतीने लोक जीवन जगतात, बरेच लोक। आणि हे कसं आहे, आपण फक्त आता आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून फक्त तुम्हाला सांगू शकतो, तुमच्यावर जबरदस्ती करू शकत नाही। आणि हे जबरदस्ती न केल्यामुळे, जसं पूर्वीचे राजे महाराजे होते, आता काही लोक म्हणतात त्या काळचा तो काळ चांगला होता। याचा अर्थ काय होतो, आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे आपण त्याचा दुरुपयोग करतो। आता माणसाच्या जीवनात एकबार जन्माला आल्यावर परमेश्वर तुम्हाला वेळ देतो, पण वेळ तुम्ही कशी घालवता त्याच्यावर समाजाला पण फायदा आहे आणि तुम्हाला पण फायदा आहे। आता शिक्षण शिकत असताना आपण जर नीट अभ्यास नाही केला, आपल्या मनावर असतं ना, पास व्हायचं का नापास व्हायचं, किती मार्क घ्यायचे, प्रयत्न पण करतात, आई वडील आपले करतात, किंवा आपण शाळा कॉलेजमध्ये चांगलं ॲडमिशन घेतो, चांगल्या शाळा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यामुळे काही मार्क मिळतात का, शेवटी मेहनतच करावं लागते। कुठल्याही क्लासेसला तुम्ही जर ॲडमिशन घेत असाल, किती पैसेवाला असेल, किती चांगलं असेल, तर शेवटी तुम्ही कष्ट करावेच लागतात ना। मग कष्ट करणे, चांगला विचार करणे, हे सातत्यानं जर ठेवलं आपण ही प्रोसेस, किंवा त्याच्यावर वाढ केली तर आपला वैयक्तिक फायदा होतो, सामाजिक फायदा होतो, देशाचा फायदा होतो। चांगले लोक असल्यावर देशाचा फायदा होतो कोणी। मग असे लोक न करत असल्यामुळे आता आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक गोष्ट चांगली सांगतो, किती आपण इम्प्लिमेंट करतो। बरं, तुम्ही नाही ऐकलं तर माझं नुकसान नाही ना, माझं काय नुकसान आहे, मी कोणाला ओळखत पण नाही, आता माझा व्हिडिओ कोण पाहतंय नाही पाहतंय। मित्रांनो, असं आहे की चांगली गोष्ट ही आपल्यासाठी आहे हे कळायलाच बऱ्याच लोकांना वेळ निघून जातो, आणि मग वाईट तुमच्या कर्माचं फळ तयार होतं। पापपुण्य म्हणजे काय मला सांगा। आता हे कायदे आहेत, आपण परमेश्वराला मंदिरात जातो, मेडिटेशन करतो, हे सगळं जे आहे ना मित्रांनो, हे आपल्या हितासाठी आहे। आता बघा, काही लोक संकट आल्यानंतर देवाच्या पाया पडतात, जाऊन मंदिरात हे करतात, देवाची आराधना करतात, परंतु इतर वेळी करतात का, नाही। मग ह्यालाच भक्ती म्हणतात, खोटी भक्ती आणि खरी भक्ती। म्हणजे खरं आणि खोटं हे तुमच्यासाठी फायद्याचं किंवा हानिकारक असतं, हेच कळायला बऱ्याच वेळा वेळ निघून जातो आणि आपण घालवतो। कारण एक कसं असतं, अहंकार असतो, जसं रावणाचा अहंकारामुळं काय झालं, आणि अविचारी माणसांनी एकमेकाचं ऐकूनच सुधारणा करायची असते। प्रत्येक माणूस चुकत असतो, परंतु कुणाचं तर ऐकून त्याची सुधारणा गरजेचं आहे। आणि जसं रामायण महाभारतामध्ये घडलेलं आहे तसंच आहे ना, कारण मनमानी केली तर काय होईल, शेवटी विध्वंस होतो ना, फायदा कुणाचाच होत नाही। आणि जो मनमानी करतो त्यालासुद्धा कळायला लागते की आपली चूक झाली। परंतु मित्रांनो, वेळ हे फार ताकदवान आहे, मौल्यवान आहे, त्याचा योग्य वापर जर नाही केला तर वाईट वेळ येते, नक्की येते, हे सगळे पाहतात। तर मित्रांनो, मला एकच सांगायचे, नेहमी आपलं कर्म शुद्ध ठेवलं पाहिजे आणि शिकत राहिलं पाहिजे। कायदे, कोर्ट कचेरी हा नंतरचा विषय आहे मित्रांनो, ते न ऐकणाऱ्या लोकांसाठी आहे। परंतु आपण मनानं जर चांगलं केलं तर त्यांच्यावरचा पण ताण कमी होईल आणि आपल्या जीवनात खरी प्रगती होईल, खरा आनंद तयार होईल। खऱ्या कर्मात खराच आनंद असतो, परंतु ती अनुभूती येण्यासाठी बऱ्याच लोकांना वेळ जातो, किंवा काही लोकांच्या आयुष्यावर लक्षात पण येत नाही। मित्रांनो, आपलं जी प्रश्न आहेत आपले, ते आपणच कमी केले पाहिजे, ऑटोमॅटिक होत नसतात। आता कुठलीही गोष्ट ऑटोमॅटिक घडत नाही मित्रांनो, जसं झाडावरचा आंबा खाली येतो, ऑटोमॅटिक येत नाही, गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, पुश केलं पाहिजे। तसं आपले जे प्रश्न आहेत ना, आपण सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करत नाहीत। पहिली गोष्ट, आपले प्रश्नच आपण
ढकलून देतो, पोस्टपोन करतो. बरेच लोक आता आम्ही LIC ऑफ इंडियामध्ये गेली 25 वर्ष झालं काम करतो मित्रांनो. बरेच लोकांना सांगितलं ना त्यांचे प्लॅन, त्यांच्या फ्युचरचे जे काय जिम्मेदारी आहेत, त्यांना काय गरज आहे ते सांगितलं तर ते म्हणतात बघू पुढचं पुढे. म्हणजे चांगलं सांगणाऱ्याचं सुद्धा ऐकून घेतलं जात नाही किंवा इम्प्लिमेंट केलं जात नाही. आत्ता मला सांगा, आता बघा शाळेमध्ये सुद्धा स्वातंत्र्य दिलेलं आहे. पूर्वी मारायची, नापास करायची, आता ते पण नाही, काढून टाकलं. आता ही सरकार असे निर्णय का घेते तेच सांगतो. कारण सरकारला काय मॅन्डेट पाहिजे असतं, वोटिंग पाहिजे असतं. समाज जसं म्हणाल तसं सरकार करतं. जसं दारूचं लायसन बी दिलं जातं, दारू पिल्यावर पकडलं पण जातं. मला सांगा ना, असं होतं की नाही? आता ट्रॉफिक पोलिसवाले बरेच काय करतात, मी बरेच म्हणतो, कुणाचं इंडिव्हिज्युअल नाव घेत नाही मित्रांनो. कधी कधी पकडलं जातं आणि पुन्हा सोडलं का जातं, कारण मधल्या माध्यमात व्यवहार होतो ना पैशाचा. म्हणजे खरी जर तुम्हाला सांगतो, आपण चूक करत असतो, आपल्याला सवय वाईट लावून घेतो. जसं आईच्या पोटामध्ये कुठलाही माणूस दारू, गुटखा, गोवा, वाईट गोष्टी, अपहरण, वाईट विचार शिकत नसतो मित्रांनो. जन्माला आल्यानंतर हे सगळ्या गोष्टी चालू होतात आणि आपण कोणाच्या संगतीत राहतो आणि कुणाचं ऐकतो. काही वेळेस कसं आहे, चांगल्या गोष्टी आपल्याला माहिती पण असतात, कुणी वारंवार सांगत पण असतात. आम्ही LIC ऑफ इंडियामध्ये गेली 25 वर्ष झालं सतत सांगत असतो. पर्सनल 1 to 1 पण सांगतो. आम्ही स्वतःहून फोन करून जातो त्यांच्याकडं, लोकांना माहिती सांगतो, त्यांना पण पटती, परंतु ॲक्शन उचलली जात नाही किंवा सातत्य ठेवलं जात नाही. काही लोक पॉलिसी काढूनसुद्धा भरत नाहीत, काही बंद करतात. मित्रांनो काय होतं, आपले फायद्याची दारं आपण बंद करतो आणि शेवटी मग आपल्याला कळायला लागतो, परंतु वेळ निघून गेलेला असतो. म्हणून नेहमी माणसानं जागरूक राहिलं पाहिजे. ज्यावेळेस एखाद्या वस्तू, समजा आता तुम्हाला TV घ्यायची, 10 कंपन्या आहेत, त्यावेळेस तुमची बुद्धी, तुम्ही अभ्यास केला पाहिजे, निर्णय चांगला घेतला पाहिजे. कारण कुठली घ्यायची सगळ्याचा अभ्यास करावा लागेल. म्हणून लोकशाहीमध्ये काय असतं माहिती आहे का, तुम्ही हुशार, जागरूक राहिलं पाहिजे, नाहीतर मग त्या लोकशाहीचा काय फायदा होत नाही. आता बघा ना, आपण आता पाहतो की नंतर लोक म्हणतात असं झालं तसं झालं. मग ही वेळ काय येते? बरं, आपल्याला योग्य वेळी आपण वोटिंगच्या माध्यमातून आपल्याला चॉईस सरकार निवडत नाही आपण, असं पण होतं ना. आणि मग कसं मॅनेज होतं त्याच्यावर मग पुढचं घडत असतं, मग मागचं पुढे असं चालू असतं. मला ह्या गोष्टीत जायचं नाही, राजकारणाचा आपला काही संबंध नाही मित्रांनो. परंतु एक जनरल गोष्ट म्हणून तुम्हाला सांगतो, नेहमी निर्णय चांगले पाहिजे. त्रास होऊ द्या. कसं असतं, आता आपणच आपल्यावर अन्याय करतो ना. बरेच लोक म्हणतात आमच्या नशिबात असं घडलं तसं घडलं. मित्रांनो, नशीब कुठं असतं? कर्म फेल झाल्यावर नशीब तयार होतं. तुम्ही एखादी गोष्टच करत नाही किंवा त्याच्या ताकदीनं करत नाही म्हणजे नशीब कसं काय होईल? असं काही नसतं मित्रांनो. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणलेलं आहे आणि केल्यावर काही ना काही मिळत असतं. आता आम्ही LICच्या माध्यमातून तुम्हाला एवढे सांगत असतो, त्याच्यातनं आमचं ज्ञान तर वाढते ना. तुम्हाला सांगून प्रॅक्टिस होते. जसं शाळा कॉलेजमध्ये काही प्राध्यापक पुस्तक नाही घेतात, शिकवतात. म्हणजे तुम्हाला जरी फ्री मिळत असेल तर आमचा पण फायदा आहे त्याच्यामध्ये. आमचं नॉलेज, आमचं रिव्हिजन होतं, आमचं परत रेप्युटेशन होतं, त्याच्यामुळे आमचं पण ज्ञान वाढतं. म्हणजे नेहमी ज्ञान दुसऱ्याला देण्यामुळे फायदाच होतो, नुकसान काही होत नाही. आता एखादा नाही ऐकलं तर त्याचं नुकसान होईल, त्याला पण काही दिवसानंतर कळतं ना. आता आम्ही सांगतो पैसे ठेवा, बऱ्याच व्यक्तीला ठेवलं तर LICतच ठेवा. का सांगतो? कारण हे सरकारची संस्था आहे, धोका नाही, भीती नाही. आपण डोळ्यांनी पाहतो किती तर मल्टी मार्केटिंग कंपन्या, पतपेढ्या, छोट्या बँका, BC, खाजगी व्यवहार, लोक फसवाफसवी करतात आणि पुन्हा मग काही उपयोग पण होत नाही. किंवा BC लोक लावतात, लावू नये असं नाही. 8 दिवस, 15 दिवस, महिना, 2 वर्षाची असते. त्याच्यानंतर आपण एखादी वस्तू खरेदी करतो, काही तर कुठे तर खर्चात संपून जातात ना. ती सेविंग किंवा ती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला आयुष्यभर साथ देत नाही ना. मग इथं धोका झाला का फायदा झाला? मला सांगा. विचारामध्ये ब्रँडेडपणा पाहिजे आणि सुधारणा केली पाहिजे. जसं आपण जेवण करताना जर आपण जेवण करत असेल तर एखादा केस गेला तर जीभ आपल्याला ते केस बाहेर काढते. इंद्रियात एवढी ताकद आहे. आपल्या मनावर आपल्या परमेश्वरानं प्रत्येकाला बुद्धी, मन, विचार दिलेले आहे, पण त्याचा गैरवापर केल्यामुळेच लोक अडचणीत येतात. असा माझा 100% अनुभव आहे. आता मीच बोलतो, हे काही जणांना पटणार पण नाही. कारण का पटत नाही? अज्ञान असतं किंवा स्वतःची पण स्वतःला काळजी नसते. जसं कुठलीही गोष्ट तुम्ही व्यवस्थित कराल तर काय होईल? त्याचा फायदा होईल का नुकसान होईल? साधी गोष्ट आहे. आपण सिस्टमॅटिक राहिल्यावर आणि कसं होतं, दुसऱ्यासाठी आपण आदर्श बनतो ना. आपण चांगलं, शत्रूसुद्धा आपल्या चांगल्या गोष्टीचं अनुकरण करत असतो. लक्षात घ्या मित्रांनो, कळत नकळत. काही लोक बघून बघा म्हणतात ना, आमचंच बघून तुम्ही शिकले. काही लोक म्हणतात ना, मग हे असंच असतं. तुम्ही चांगल्या गोष्टी केल्या तर ते मान्य होतात. वरनं मान्य नाही केलं तर इंटरनल लोक त्याचे इम्प्लिमेंट करतात आणि फायदा करून घेतात. म्हणून आपल्या फायद्यासाठी तर कमीत कमी आपण चांगला विचार केला. आता पैसे लागणारे तरी आपण ठेवत नाही, साधी गोष्ट आहे. आणि कर्ज मागायला जातो. मित्रांनो, कर्ज मागू नये असू नये. थोडीशी हेल्प असेल तर ती स्वतःचं ओन कॉन्ट्रीब्युशन जास्त तयार केल्यावर काय तुमचा फायदा होईल का नुकसान होईल? पण आता परमेश्वरानं दिलेली वेळ ही प्रत्येकाची वेगळी आहे. किती बॅलन्स आहे माहिती नाही, किती मिळाले माहिती नाही.
संपत तर चालले नक्की. जसं आपल्याकडे 1000 रुपये आहेत आणि आपण जसं जसं खर्च करेल, पैसे कमवत नसेल तर ते संपून जातील ना. मित्रांनो, पैसे जर संपून जात असतील तर आपल्यासाठी हानिकारक आहे का फायद्याचं आहे? तसंच आयुष्याचं आहे ना. एखाद्या वेळेस पैसे तर तुम्ही जास्त काम करून कमवू शकाल, पण आयुष्य कमवता येते का? मग आपला प्रत्येक वेळ चाललेला हा आपल्यासाठी घातक आहे, समाजासाठी, देशासाठी, सगळ्यासाठी. कारण ते वेळेचा योग्य वापर करून स्वतःचं कल्याण करून लोकांना एक आदर्श ठेवला पाहिजे. असं होत नाही. LIC ऑफ इंडियामध्ये आम्ही किती वर्ष झालं सांगतोय. आता तर हल्ली लोकांना पॉलिसी म्हणजे नकोच वाटते. म्हणजे जे इम्पॉर्टंट, जे आवश्यक गोष्ट आहे ना, त्याचंच त्यांना महत्त्व राहिले नाही. आणि सातत्याने टिकवलं पाहिजे. जसं मोबाईलला आपण बॅटरी डाऊन झाली की परत लावतो ना, चार्ज करतो. तसं आम्ही आमचा व्हिडिओ ऐकल्यानंतर किंवा आम्ही सांगितल्यानंतर लोकांना पटतं, तात्पुरतं टेम्पररी चार्ज होतात आणि परत परमनंटली डिस्चार्ज होतात. मित्रांनो, परमनंटली डिस्चार्ज होणाऱ्या माणसाचं भलं कधीच होत नाही. कारण माझ्यासाठी मी लढलं पाहिजे ना. लढाई म्हणजे आता काही रणांगणं जाऊन लढाई करायची नाही, चांगल्या गोष्टी करायच्या. आता हजारो, काय काय जण 10,000 पगार आहे, काय जण 20, 50, 60, 1 लाख, 2 लाख. अरे प्रत्येकाने आपले पैसे ठेवले पाहिजेत ना. का ठेवायचे त्याचं कारण सांगतो. 3D लाईफमध्ये डेथ, डिसेबिलिटी, डिसीज आणि रिटायरमेंट. बघा मी सांगतो, डेथ, डिसेबिलिटी, डिसीज आणि रिटायरमेंट ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत ना. मृत्यू आणि म्हातारपण तर हे फिक्स आहे. मधल्या काळामध्ये आपल्याला कधी धोका होईल माहीत नाही. म्हणजे डिसीज आणि डिसेबिलिटी म्हणजे मोठा आजार येणं आणि अपंगत्व होणं हे माहीत नाही ना. मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ठरल्या तर आपण काय तयारी करतो. जसं एक्झाम जवळ आली आणि विद्यार्थी अभ्यासच करत नाही, कसं काय मार्क पडतील आणि पुन्हा मग काय गोंधळ करून उपयोग आहे का? मला म्हणायचं की आपल्याला स्वातंत्र्य परमेश्वराने दिलेलं आहे, जन्म दिलेला आहे, आयुष्य पण दिलेलं आहे. जसं एखाद्या माणसाला बघा पैसे कमवून त्याचा विकास होत नाही, असे कित्येक लोक असतात. पैसे भरपूर मिळाले असतात, काही काही लोक प्रॉपर्टी विकून पैसे म्हणजे विकतात प्रॉपर्टीचे पैसे राहत नाहीत. जसं ते कोण बनेगा करोडपतीमध्ये त्या व्यक्तीला एवढे पैसे मिळून तो आज कंगाल आहे. म्हणजे असे कितीतरी उदाहरणं आहेत मित्रांनो. मला म्हणायचं काय, काही लोक बघा, एक ॲक्टर हँगल आज काय परिस्थिती आहे, विनोद कांबळी आज काय परिस्थिती आहे, निर्मा पावडर आज काय परिस्थिती आहे, अँबॅसेडर कार आज काय परिस्थिती आहे, मला सांगा ना. HMT घड्याळ, कोडॅक कॅमेरा, सिंगानिया, रेमंडचा मालक काय परिस्थिती आहे, लक्षात घ्या. हे उदाहरणं पहा ना. ह्याच्यात मोठमोठ्या लोकांचं म्हणजे तुम्ही जसं आता आपण बघा ना, जीवन जगत असताना जेवण जरी नाही केलं तर माणूस मरते का जिवंत राहतो, काही दिवस राहील जिवंत. शेवटी तुम्ही जर चुकीच्याच गोष्टी रिपीट करत असाल तर, आणि पुन्हा काय होतं, सवय बनते. एखादा बघा अपहरण करणारे, चोर, गुटखा गोवा खाणारे, जे चुकीचं वागणारे लोक आहेत ना, त्यांना त्यांचंच खरं वाटतं. तुम्ही किती चांगलं सांगा, कारण त्याच्यात एवढं ते भिनलेलं असतं, त्यांना त्यांच्या नसात एक्सपर्ट झालेले असतात की त्यांना दुसरं दिसतच नाही. ते दुसरं बघा, 10 कांदे आहेत, एक कांदा जर खराब झाला तर 9 चांगले असतात. मेजॉरिटी कोणाचे चांगल्याचे, परंतु एक सगळ्याला खराब करतो, 9 त्याला रिपेअर करू शकत नाही. हे असंच आहे माणसाच्या जीवनामध्ये. समाजामध्ये काही लोक चुकीचं वागणार असतात, त्याच्या मागं जातात बघा. बरेच लोक ऑटोमॅटिक जातात, चांगल्याच्या मागे येत नाहीत. आदळल्यावर फक्त त्यांना पश्चाताप होतो आणि वेळ निघून गेलेला असते. पुन्हा काय उपयोग आहे? एखाद्या विद्यार्थ्याने चांगले मार्क नाही घेतले, डिग्री नाही केली तर आयुष्यभर 10-15 हजार तर राबावं लागतं ना. मग ही पनिशमेंट कोणाला दिली? आईवडील तर आपल्याला कर्ज करून शाळा कॉलेजला ॲडमिशन घेतात, चांगल्या कॉलेजला घेतात, त्यांचं काम ते करतात. आपलं काम जर आपण नाही केलं तर काय होईल? आपलाच लॉस आहे. फक्त हे कळायला वेळ लागतो. मित्रांनो, आपल्याला पैसे लागणार तर आपण बचत केली पाहिजे. आणि LIC ऑफ इंडियामध्येच का त्याचं कारण सांगतो, ही सरकारची संस्था आहे, धोका नाही, भीती नाही, जास्त फायदा होतो. तसं तर चांगल्या गोष्टीचा कुठंही करा, चांगली गोष्ट फायदाच होतो. परंतु इथं कसं कायद्याचं बाइंडिंग आहे आणि स्वच्छ ऑर्गनायझेशन, 0% करप्शन आहे. इथं करप्शनच नाही मित्रांनो. उलटं LIC ऑफ इंडियामध्ये काही आमच्या ऑफिसवर लोक तुम्हाला चहा पाजतात त्यांच्या खिशातल्या पैशाचा. अशी संस्था, मी LICत आहे म्हणून बोलत नाही मित्रांनो, गेली 25 वर्ष झालं मी काम करतोय. अशी संस्था भारतात नाही, जगात दाखवा मला. 0 करप्शन. आणि काय होतं मित्रांनो, चुकीच्या गोष्टी न केल्यामुळे माणूस शुद्ध बनतो. यांना माहितीच नाही भ्रष्टाचार काय ह्या लोकांना मित्रांनो. आणि LIC सोडलं तर भारतातले प्रत्येक डिपार्टमेंट बघा, तिथं भ्रष्टाचार शिवाय दुसरं काही नाही. प्रत्येकाला पैसे खायचे. आणि कसं असतं मित्रांनो, चांगली किंवा वाईट गोष्ट त्याचे परिणाम तर आहेतच, ती वेळ निघून गेल्यावर कळतं. परंतु त्याच्यात तो एक्सपर्ट बनत असतो. आता बघा, जे पैसे खातात लोक, खोटं बोलतात, त्यांना काय वाटत नाही त्याचं. दुसऱ्या माणसाला आश्चर्य वाटतं, परंतु त्यांना काय वाटतं, त्याच्यात ते एक्सपर्ट बनलेले असतात, स्पेशलिस्ट. जसं एखादा तज्ज्ञ डॉक्टर असेल तर बघितल्या सांगतो काय होते ती, कारण त्याच्यात तो एवढं एक्सपर्ट होतो. म्हणून चांगल्या गोष्टीत एक्सपर्ट झाला पाहिजे.
पूर्वी आपण पाहिले बघ, सतयुग, द्वापर युग आणि हे कलियुग. आता त्यावेळेस रामराज्य होतं, लोक सांगतात ना अजूनसुद्धा. मग ही गोष्टी खोट्या नाहीत, होऊन गेल्यात मित्रांनो. आपण कुठं तर आपल्यालाच गोलमाल करत आहोत. एखादं चांगले कार्य करत नाही म्हणजे एखाद्या माणसाचं आपण नाही ऐकलं तर त्याचं काहीच नुकसान नाही. तर माझा एवढा व्हिडिओ ऐकून तुम्हाला एवढा आम्ही सांगतो प्रत्येक गोष्ट, तुम्ही माझं नाही ऐकलं तर काय नुकसान आहे, तुमचंच आहे. फक्त काय होतं, आपण चुकीचे पावलं कधीच टाकू नये, कुठलेच मनात विचारसुद्धा येऊ नये. आता ही असा व्हिडिओ ऐकल्यावर काही काही लोकांना वाटतं लई चांगल्या गोष्टी सांगाल. मित्रांनो, खरंच आहे, चांगल्या गोष्टी चांगल्याच असतात. फक्त तुम्हाला पटायला वेळ लागेल आणि त्याची शिक्षा तुम्हालाच मिळत असते. निसर्ग शिक्षा देत असतो, कर्म शिक्षा देतो. हे पोलीस स्टेशन डिपार्टमेंट इकडं तिकडं द्या सोडून, ओळखीनं आपण कुणी कुणाला दबाव आणतो, निकाल पण बदली करतो आपण, पैशानं काय पण होते ना. आता मी टीका करत नाही कुणावर मित्रांनो, पण वकील लोक आहे ना, आरोपीचं सुद्धा वकीलपत्र घेतात का नाही पैसे देऊन, मला सांगा ना. म्हणजे काय, तसं जर असतं तर मला सांगा, ह्याचा लोडच कमी होईल ना. सत्य जर सगळे वागले तर न्यायालयाचा डिपार्टमेंटचा लोड कमी होईल ना. पण तसं होत नाही ना मित्रांनो. कारण तुमचं जरी खरं असलं, तुमच्या बाजूनं सगळे येत नाहीत लोक. म्हणून तर समाजामध्ये अशी दरी निर्माण झालेली आहे. अन्याय, अत्याचार, त्रास हे रामायण महाभारतापासून आलेलं आहे मित्रांनो. अन्याय चांगल्या लोकांवर होतच असतो. परंतु मित्रांनो, एक दिवस नक्की येतो सत्याचा, परंतु वेळ निघून जातो. आता त्याला काही करता येत नाही. परंतु मला आपल्या चांगल्या कार्यापासून आपण कधी परावृत्त व्हायचं नाही. आणि आपण देवाच्या मूर्तीसमोर जाऊन मेडिटेशन का करायचे, की आपले विचार शुद्ध होतात आणि आपण त्या मार्गात आपण डेव्हलप होतो. म्हणून मेडिटेशन, देवाची भक्ती नक्की गरजेची आहे. कारण जसं शरीर आपण धुतो साबणानं, स्वच्छ आंघोळ करतो, तसंच मन पण स्वच्छ होण्यासाठी परमेश्वराच्या जवळ बसणं गरजेचं आहे. ध्यानधारणा करणं गरजेचं आहे. मेडिटेशन आणि तिचं इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. बरेच लोक देव करतात आणि बाहेर जाऊन अत्याचार करतात, असं पण काही कामच नाही मित्रांनो. म्हणून नेहमी चांगल्या गोष्टी आपल्यासाठी असतात. वेळ ही परमेश्वराने दिलेली संपत्ती आहे, ती जपून वापरा आणि नेहमी चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात राहा. ऑटोमॅटिक आपली सुधारणा होते. जसं बॉम्बेला बघा, ट्रेनमध्ये नुसतं आपण गर्दीत गेली की ऑटोमॅटिक आपण आतमध्ये जातून बाहेर भेटू. म्हणजे काय फोर्स असतो तसा. चांगल्या लोकांकडे सगळ्या चांगल्याच गोष्टी असतात. आणि तकलीफ और दर्द के आगे जीत आहे. नेहमी माणसानं प्रयत्न केला पाहिजे, मेहनत केली पाहिजे आणि चांगल्या स्वतःचा विकास करून घेतला तर ऑटोमॅटिक समाजाचा, देशाचा विकास होतो. मित्रांनो, वेळ ही प्रत्येकाला परमेश्वराने दिलेली आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे, परंतु त्याचा योग्य वापर करणं. जसं एखाद्याला पैसे दिले तर आपण काय होतं, त्याला टिकवता येत नाहीत. चांगले विचार, कर्म टिकवायसाठी सुद्धा आपल्या मनात चांगलेपणा पाहिजे, आपल्याला आवडली पाहिजे, इंटरेस्ट असला पाहिजे. लोकांना इंटरेस्टच राहत नाही चांगल्या गोष्टीचा. त्याच्या अपोजिट तात्पुरत्या आनंदासाठी तात्पुरता जी आनंद मिळवण्यासाठी परमनंट लॉस करून घेतला जातो, परमनंट दुःख प्राप्त होतं. कुठलीही गोष्ट आहे मला सांगा, चुकीचा आहार, चुकीचे विचार आणि कोण ऐकू ना ऐकू, शेवटी आपलं काम आपलं चांगलं असेल तर ते वाढवलंच पाहिजे. आता पैसे लागणारे तरी पैसे ठेवले जात नाहीत, आम्ही बघतोय ना. ठेवले तर चुकीच्या ठिकाणी, जिथं कसलीच गॅरंटी नाही. आता SIP, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, सोनं चांदी, घर जागा जमीन वाईट नाही, वाईट कुठलीच गोष्ट नसते. फक्त त्याचा योग्य वापर केला पाहिजे कामापुरता. आता जेवण आणि नाश्ता ह्याच्यामध्ये काय फरक आहे? जेवण म्हणजे 4 तास 5 तास आपल्याला सफिशियंट ताकद, पॉवर मिळते, एनर्जी मिळते. नाश्ता म्हणजे 1-2 तास तात्पुरता टेम्पररी. तसंच आहे म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, SIP ही तात्पुरत्या गुंतवणूक आहे. कधी लिक्विडिटी नसते, कधी आपण ब्रेकअप करू शकतो, काढू शकतो बँकेतलं सेव्हिंग अकाउंट. परंतु LIC ऑफ इंडियाचं लिक्विडिटी पण आहे, लाईफ टाईम पण आहे, इन्शुरन्स पण आहे, इन्क्रीज पण आहे, क्रिएशन ऑफ प्रॉपर्टी आहे आणि गॅरंटेड आहे आणि जास्त इंटरेस्ट आहे मार्केटपेक्षा. मला सांगा, आता बचत अकाउंटवर 4% दिलं जातं, आपण 8% गॅरंटेड देतो, परत बोनस देतो, परत आयुष्यभर इन्शुरन्स कवर देतो. असे प्लॅन नव्हते पूर्वी. म्हणून प्रत्येकानं हा प्लॅनची माहिती करून घ्या, मला फोन करा. आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम पण गरजेची आहे मित्रांनो. हे शस्त्र परमेश्वराने दिलेले आहेत आपल्याला, हे शस्त्र घेऊन जीवन जगा. जसं गाड्या आपण घेतल्यावर आपण ब्रेक लावून गाड्या चालवतो की नाही, विदाऊट ब्रेकच्या कोणी चालवतं का? चालवत असेल तर तुम्ही ब्रेक काढून बघा काय होते ते. घराला सुद्धा आपण सेफ्टी देतो, दार लावतो, कुलूप लावतो, कशासाठी? वॉचमॅन ठेवतो. हे सगळा खर्च कशासाठी करतो? देशाचं सुद्धा संरक्षण बजेट असतं, संरक्षण खातं असतं, मिलिटरी फोर्स असतो. कशासाठी? सिक्युरिटी. आपण घराला कंपाऊंड करतो आणि आपल्याला आपण करत नाही. बरं, हे रिटर्नेबल आहे, ते नॉन रिटर्न असतं. घराला दार लावलं खराब झालं तर पैसे कोण देतं का आपल्याला परत? मित्रांनो, काय असतं माहिती आहे का,
आपण म्हणजे सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आपण आहोत आणि आपली सिक्युरिटी करणं गरजेचं, कारण आपण पैसे कमवतो म्हणजे अंडे देतो आपण, त्या अंड्याचा इन्शुरन्स करतात लोक. इन्शुरन्स म्हणजे शुअर गॅरंटी, आणि नॉन इन्शुरन्स म्हणजे तुम्ही उघड्यावर पडले, तुम्हाला कोणीच कसलीच किंमत नाही. जसं कचरा उघड्यावर टाकतो तशी अवस्था होती. काही काही लोक एक्सपायर होतात बघा, त्यांच्याकडं काहीच नसतं, म्हणजे गेल्यावर सुद्धा परिवारासाठी किंवा समाजासाठी ते घातक असतात. आता मग कशासाठी सरकार तुम्हाला इन्शुरन्स कंपल्सरी करतं? सरकार कायदे का बनवतं? आता 4 व्हीलर 2 व्हीलरला कंपल्सरी इन्शुरन्स आहे नियमानं, कारण तुमच्या जर गाडीसमोर कुणाचा ॲक्सिडेंट झाला, कुणी डेथ झाला, तर त्याला पैसे कोण देणार? आपण देऊ शकतो का? मग आपला धोका कोणीतरी रायटिंगमध्ये लिहून घेतं, तोंडी नाही, लेखी. आता लोक बघा काय काय व्यवहारात तोंडी बदलत असतात म्हणून लोक लेखी घेतात, आणि लेखी घेऊन पण काय काय लोक ऐकत नाही म्हणून कोर्टात जावं लागतं न्याय मागण्यासाठी. मित्रांनो, मला एकच सांगायचे, कॉन्ट्रॅक्टमध्ये ह्या तुम्हाला पुढचे पैसे लिहून दिलेले आहेत. नुकसान झालं तरी दिले लिहून, नाही झालं तरी लिहून दिले, म्हणजे तुमच्यासाठी फायद्याची गोष्ट आहे ना. त्यालाच आपण टाळाटाळ करतो, प्रबोधन करावं लागतं, सांगून लोक ऐकत नाहीत, लहान मुलासारखं समजावं लागतं, आणि काही काही लोकांना ॲडिशनल बेनिफिट दिल्यावर मग ते करतात, असे पण लोक आहेत. मला सांगायचे एक मित्रांनो, आपण वेळेत जर काम केलं तर नक्की फायदा होतो. जसं एकच व्यक्ती ऑपरेशन करून घेतो आणि एक ऑपरेशन करतो, ऑपरेशन करून घेणाऱ्याला भीती वाटते मग त्याला अनेस्थेसिया दिला जातो, त्याला समजून प्रबोधन केलं जातं. म्हणजे काय याचा अर्थ, नॉलेज, त्या व्यक्तीने ज्ञान घेतलं, तुम्ही घेतलं नाही, मग भरा पैसे. आता आपण तर सगळंच काही डॉक्टर, इंजिनियर, वकील एकच माणूस होऊ शकत नाही, परंतु जी एखादी गोष्ट तर आपण स्पेशलिस्ट झाला पाहिजे त्याच्या तुम्हाला जी ॲडिशनल पैसे मिळतात त्याच्यातनं तुम्हाला त्या गरजा भागवता येतात. जसं प्रत्येकजण पैसे कमवतो सगळ्या गरजा भागवतो का नाही? अन्न, वस्त्र, निवारा, मेडिकलची गरज, त्यासाठी खर्च करतो का नाही आपण? परंतु आपल्याला पैसे कधी जास्त मिळतील? आपण एक्सपर्ट असाल तर, तज्ज्ञ असाल तर, स्किल असेल तर. आता एखादी डिग्री, एकच इंजिनियर असतात, सगळेच असतात, एकाच कंपनीत असतात, 8 तासच काम करतात, परंतु कोणाला जास्त पैसे, कोणाला जास्त पगार, कोणाला कमी पगार, असं का? कारण तुम्ही जी एफिशियन्सी आहे, तुमचं जी स्किल आहे, तुमचं जी नॉलेज आहे ते डेव्हलप केलं आहे, त्याच्यातून फायदा होतो कंपनीला, म्हणून कंपनी तुम्हाला पगार जास्त देते. तसंच असतं. आणि वेळेला पण महत्त्व आहे. तुम्ही वेळ वाया निघून गेली तर तुम्हाला परत काहीच करता येत नाही. म्हणून मित्रांनो, आयुष्यावर पैसे देणारा प्लॅन आहे, लवकरात लवकर घ्या. हा प्लॅन बंद होणार आहे, त्याचं कारण सांगतो. 8% व्याज, बाहेर सेविंगला 4% आपण 8% देतो. सेविंग अकाउंटवर लोन कोणी देत नाही, कुठली बँक, आपण लोन देतो. आपल्या लोनला EMI नसतो, बाहेरच्या बँकेतल्या लोनला EMI असतो. कुठलीही बँक इन्शुरन्स देत नाही, आपण इन्शुरन्स देतो. कुठलीही बँक गॅरंटेड पैसे देत नाही, आपण गॅरंटेड देतो. आणि आपण लाईफ टाईम देतो, कुठलीही बँक लाईफ टाईम देत नाही. मला सांगा, ATM कार्डामध्ये सुद्धा पैसे कधी मिळतात असेल तर? आता ह्या प्लॅनमध्ये सतत पैसे येत राहतात, आपण काढत असतो न भरता, आणि आपले पैसे भरलेले पण वाढतात. हे सगळं जाणून घेण्यासाठी मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. आपल्या हितासाठी, आपल्या फायद्यासाठी पावलं उचलणं गरजेचं आहे, आणि क्रॉस पाऊल टाकता कामा नये मित्रांनो. त्याची शिक्षा भोगावी लागते. आज जे प्रत्येकाला मानसिक आणि आर्थिक त्रास होतो, त्याच्यासाठी तुम्ही पाठीमागे जाऊन बघा काय झालं आहे, घडलं आहे काय भूतकाळामध्ये. आणि वर्तमानात जर डिसिजन तुम्ही घेत नसाल योग्य आणि टिकवत असाल तर भविष्य नक्की अंधारमय राहणार. आता मित्रांनो, बरेच जण बघा, मानसिक किंवा आर्थिक म्हणतो मी, एखाद्याने तुम्हाला क्रॉस बोलला, आपल्याला का बोलला त्यांनी, एखाद्या माणसानं पैसे तुमचे दिले नाहीत, का दिले नाहीत, त्याचा अभ्यास करून पुढे सावध झालं पाहिजे. आता आयुष्याचं वेळेचं सुद्धा तसंच आहे. तुम्ही आता माझा व्हिडिओ ऐकला, तुम्हाला काही पटल्या गोष्टी तुम्हाला करायच्यात, प्लॅनिंग करायची, तर तुम्ही मागचं काढून उपयोग होत नाही. बरेच लोक मागचंच काढतात आणि काही लोक पुढचं पण बोलतात. मागं असं झालं, पुढे कसं होईल, आता पुढे काय होणार हे पण तुम्हाला पण माहीत नाही. मागं काय झालं, होऊन गेलं. आत्ता काय करायचं ते वर्तमानात केलं तर भविष्य सुधारेल ना. लोक तरी डिसिजन घेत नाहीत. आता बघा, कोरोना पिरियडमध्ये लोकांनी मेडिक्लेम पण काढले आणि LICची पॉलिसी पण काढली. आता काढतात का? आहे ते बंद करतात. म्हणजे काय होतं, आपण कुठंतरी एका मार्गावरनं चांगल्या चालत नाही, आणि त्याची शिक्षा म्हणजे जीवनात मानसिक किंवा आर्थिक त्रास आणि दुरुपयोग. त्याचा फायदा दुसऱ्याला होतो ना. आता तुम्ही जर बचत करत नसाल आणि तुम्हाला लोन पाहिजे तर तुम्हाला बँक कुठून लोन देते? काही लोकांनी ठेवलेले पैसे देते. म्हणजे समाजामध्ये काही लोक चांगलं कार्य करतात आणि काही लोक चुकीचं करतात, मग त्याला त्याची पनिशमेंट मिळते ना. तर आपण पैसे नाही बचत केली तर काय होईल, आपल्याला बँकेकडनं लोन काढावं लागेल. कारण गरजेसाठी तर पैसे लागतातच ना. 2 गोष्टीतनं आपण आपल्या गरजा भागवतो. एकतर उत्पन्न पैसे कमवून गरजा भागवतो, किंवा पैसे कमी पडले तर कर्ज काढतो किंवा प्रॉपर्टी विकतो.
कारण पैसे तर लागत असतात ना, पैशाशिवाय व्यवहार होत नाहीत. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, मेडिकलची गरज यासाठी पैसे लागतात शेवटच्या क्षणापर्यंत. त्याचं जर तरतूद नाही केलं तर आपल्याला काय तर प्रॉपर्टी विकून तर पैसे घालतो, उसनवार किंवा व्याजानं काढावं लागतील, किंवा पैसे कमवून ते व्याज कर्ज भरावं लागेल, नाहीतर प्रॉपर्टी संपून जाईल. हे असंच आहे ना. मग आपण गुंतागुंत केली तर काय होईल, आपलं बरेच लोक पैसे कमवून सुद्धा त्यांना वाईट दिवस येतात. त्याचं कारण ते आहे. आता पैसे सतत मिळणारा कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आपल्यासाठी वरदान आहे. आणि आपलं नुकसान मेडिकलचं होणारं भरून निघण्यासाठी स्टार हेल्थचे मेडिक्लेम हे पण वरदानच आहे. मग ही दोन्ही हत्यारं घेतली, ही दोन्ही शस्त्र आहेत. ही शस्त्रामध्ये विजयच होतो, पराजय कधी होत नाही. मला सांगा, बघा रायफल बंदूक दिली म्हणून काय एखादा सैनिक, मला सांगा युद्धामध्ये काही लोक मारले जातात ना, मग शस्त्र असतात की, पण का मारले जातात? ही शस्त्र असं आहे की दिसत नाही, पण त्याच्यात पुढचं सगळं लिहून दिले. संकट आलं तरी फायदा, नाही आलं तरी फायदा. विन विन सिच्युएशन. विन विन सिच्युएशन म्हणजे सतत जिंकण्याची प्रोसेस. मेडिक्लेममध्ये सुद्धा तसंच आहे. तुम्हाला क्लेम नाही आलं तर काय होतं, एक समाजकार्य पण होतं कुणाचे, तर ते दवाखान्यासाठीच पैसे दिले जातात ना. म्हणजे तुम्हाला एक काय मिळालं, आशीर्वाद. आणि दुसरी गोष्ट इनडायरेक्ट ब्लेसिंग मिळतं, आशीर्वाद. आणि दुसरी गोष्ट तुमचं बोनस वाढतो, म्हणजे फायदाच आहे. LIC ऑफ इंडियामध्ये सुद्धा इन्शुरन्स मिळून पैसे वाढतात आणि लिक्विडिटी पण आहे. म्हणून हे सगळं घेण्यासाठी लगेच फोन करा आणि आपण नेहमी चांगला विचार करून चांगलं कार्य करा. ओके, थँक्यू.